आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. पाणीपुरी वाले काका. गट्टू, चिंकी आणि हरी शाळेच्या सुट्टीमध्ये गप्पा मारत होते. अरे मित्रांनो, तुम्हाला माहितीये का, शाळेच्या बाहेर एक नवीन पाणीपुरीवाले काका आलेत. त्यांची पाणीपुरी खूप टेस्टी आहे. तेवढ्यात तिथे बंटी सुद्धा येतो. अरे हो, त्यांची पाणीपुरी तर मी सुद्धा खाल्लीये. खूप टेस्टी आहे ती. हो, पण आम्ही तर नाही खाल्ली. हो बंटी, पण ती पाणीपुरी एवढी टेस्टी आहे. अगं विचारू नकोस चिंकी, एकदम बेस्ट पाणीपुरी असते त्यांची. तुम्ही त्यांचं इतकं कौतुक करताय की माझीही इच्छा होतीये की मी त्यांची पाणीपुरी खावी. गट्टू, आज आपण त्यांची पाणीपुरी खायला जाऊया. अरे नाही चिंकी, विसरलीस, आईने आपल्याला हे बाहेरचं जंक फूड खायला नाही म्हटलंय. हे हेल्दी नसतं ना. अरे हो गट्टू, तू बरोबर बोलतोयस. आई नाही म्हणालीये. चल, काही हरकत नाही, आपण नाही खायची पाणीपुरी. मग वर्ग पुन्हा सुरू होतो. सगळेजण अभ्यास करू लागतात. शाळा सुटल्यानंतर गट्टू, चिंकी आणि हरी सोबतच घरी चालले होते की त्यांना तेवढ्यात बंटी पाणीपुरी खाताना दिसतो. अरे हा तर बंटी आहे. हा तर काकांची स्पेशल पाणीपुरी खातोय. गट्टू, चिंकी, चला ना आपणही खाऊ. असं वाटतंय काकांनी आज खूप छान पाणीपुरी बनवलीये. वास इथपर्यंत येतोय. चला ना जाऊया. नाही रे हरी, आम्ही दोघं नाही खाणार. पण तुला जर खायचं असेल तो खा, आम्ही इथेच थांबतो. अच्छा ठीक आहे गट्टू. मग हरी आणि बंटी आनंदाने पाणीपुरी खाऊ लागतात. वाह, काय टेस्ट आहे. काका काका, अजून स्पायसी बनवा ना. बंटी आणि हरीला खाताना पाहून गट्टू आणि चिंकीचंही मन होऊ लागलं. गट्टू बघ ना, त्यांना बघून असं वाटतंय की पाणीपुरी खरंच खूप मस्त आहे. माझी इच्छा होतीये गट्टू. हो चिंकी, इच्छा तर माझी होतीये. पण सांग, आपण काय करायचं? तेवढ्यात पाणीपुरीवाले काका गट्टू, चिंकीला असं उदास बघून म्हणतात, अरे काय झालं मुलांनो, का तुम्ही खात नाही आहात? बरं, तुम्हाला पाणीपुरी आवडत नाही का? नाही काका, आम्हाला तर खूप आवडते. पण आमच्या आईने बाहेरचं जंक फूड खायला नाही म्हटलंय, कारण त्यामुळे आमची तब्येत बिघडू शकते ना. अरे हे मला अगोदर का नाही सांगितलं? माझी पाणीपुरी खूप हेल्दी आहे. गट्टू आणि चिंकी काकांचं बोलणं ऐकून बुचकळत पडतात. काय हेल्दी? पण असं कसं होऊ शकतं? हो काका, पाणीपुरी हेल्दी कशी असू शकते? मुलांनो, या ज्या माझ्या पाणीपुऱ्या आहेत, या 100% रव्यापासून बनल्या आहेत, ज्या खूप हेल्दी असतात. आणि त्यासोबतच मी फिल्टरचं पाणी वापरतो हे चटपटीत पाणी बनवायला. एवढंच नाही, मी माझ्या शेतातली ताजी आणि ऑर्गॅनिक भाजीच वापरतो. त्यामुळे माझी पाणीपुरी एकदम हेल्दी आहे. ही खाऊन तुमची तब्येत अजिबात खराब व्हायची नाही. काकांचं बोलणं ऐकून गट्टू आणि चिंकी खूप खुश होऊन जातात आणि मग तेही हरी आणि बंटी सोबत पाणीपुरी खातात. खरं बोललास बंटी तू. काकांसारखी पाणीपुरी दुसरं कोणीच नाही बनवत. हो, खरंच मजाच आली. पाणीपुरी खाऊन गट्टू आणि चिंकी घरी गेले आणि आईला सुद्धा हेल्दी पाणीपुरी बद्दल सांगितलं. अरे वा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. पण हो, आणि हे लक्षात ठेवा की हेल्दी असली तरी सुद्धा रोज रोज पाणीपुरी खायची नाहीये. ओके मुलांनो? ओके आई. गट्टू, चिंकी पाणीपुरी खाऊन एवढे खुश होते की ते आईचं बोलणं नीट ऐकत नाहीत आणि दुसऱ्या दिवशी ते सगळे मिळून पुन्हा पाणीपुरी खाण्यासाठी जातात. चला चला, आज परत पाणीपुरी खाऊया. चला चला. अरे पण आपल्याला रोज रोज पाणीपुरी नाही खाल्ली पाहिजे मित्रांनो. अरे पण असं का? काकांनीच सांगितलं होतं ना की त्यांची पाणीपुरी एकदम हेल्दी असते. मग काय प्रॉब्लेम असू शकतो? मग सगळी मुलं मिळून काकांकडे जातात आणि पाणीपुरी खातात. असाच एक आठवडा होतो आणि मुलं रोज रोज काकांकडे जातात. मुलांनो, असं वाटतंय की माझ्या बनवलेल्या पाणीपुऱ्या तुम्हाला खूप आवडल्या. हो काका, बरोबर बोललात. मी तर रोज तुमच्या पाणीपुरीची वाट बघत असतो. हो काका,
मी तर दिवसभर तुमची पाणीपुरी खाऊ शकते. हा, ही गोष्ट खरी आहे की माझी पाणीपुरी हेल्दी आहे, पण शेवटी आहे पाणीपुरी ना. पण असं का काका? तुम्हीच तर म्हणालात ना की तुम्ही हेल्दी पाणीपुरी बनवता. ती तुमच्या बाकीच्या हेल्दी खाण्याची जागा घेऊ शकत नाही. अच्छा, मला एक सांगा, इथून घरी गेल्यानंतर कोण कोण तुमच्यापैकी पोटभर लंच करतं? ओ, माझं पोट तर तुमची पाणीपुरी खाऊन पूर्ण भरून जातं. तरी मी दुपारी जेवू शकत नाही. हो, मी सुद्धा. मीही. आणि मीही. पाहिलेत मुलांनो, हेच तर मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. जर तुम्ही रोज रोज एवढी पाणीपुरी खाल तर तुम्ही जेवण व्यवस्थित करणार नाही आणि तुमच्या त्यामुळे हेल्थला नुकसान पोहोचेल. त्यामुळे तुम्हाला पाणीपुरी तर खाल्ली पाहिजे, पण एका लिमिट मध्ये. कळलं मुलांनो? हो काका, बरोबर बोलताय. मलाही तुमचं म्हणणं कळलंय काका. ठीक आहे, आता आम्ही फक्त आठवड्यातून 2 वेळेला पाणीपुरी खाऊ आणि बाकीच्या दिवशी पोटभर जेवण करू. हा, पण त्या 2 वेळेमध्ये आम्ही खूप साऱ्या पाणीपुरी खाऊ. सगळी मुलं आणि पाणीपुरीवाले काका बंटीचं हे बोलणं ऐकून हसू लागतात. आणि मीही तुमच्यासाठी खूप टेस्टी पाणीपुरी बनवून ठेवेल मुलांनो. ओके काका. मग गट्टू चिंकी आठवड्यातून 2 वेळेला काकांकडे पाणीपुरी खायला जायचे आणि खूप एन्जॉय करायचे. अशामुळे त्यांची तब्येतही ठीक होती आणि ते टेस्टी पाणीपुरीचा आनंदही घेऊ शकत होते. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.